नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आज पोलीस भरतीविषयी काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर आपला हा पोलीस भरतीविषयीचा 5वा व्हिडिओ आहे। तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता व्हिडिओला पूर्णपणे बघाल। तर चला वळूया प्रश्नांकडे। पहिला प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे? तर चेतापेशी ही मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे। प्रश्न क्रमांक 2, मानवी रक्ताचा पीएच मान किती आहे? तर 7.4 एवढा पीएच मान हा मानवी रक्ताचा आहे। दंडू आणि शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी कशामध्ये आढळतात? तर मित्रांनो, डोळ्यातील पडद्यामध्ये दंडू आणि शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी आढळतात। नेक्स्ट क्वेश्चन, कुपरच्या पेशी कशामध्ये आढळतात? तर कुपरच्या पेशी या यकृतामध्ये आढळतात। सर्वदाता रक्तसमूह कोणता आहे? तर ओ हा सर्वदाता रक्तसमूह आहे। नेक्स्ट क्वेश्चन, सर्वग्राही रक्तसमूह कोणता आहे? तर AB हा सर्वग्राही रक्तसमूह आहे। कोणता पदार्थ मानवी शरीरात रक्त गोठण्यापासून रोखतो? तर हिपॅरिन हा पदार्थ मानवी शरीरामध्ये रक्त गोठण्यापासून रोखतो। मलेरियाच्या प्लाझ्मोडियम या परजीवीचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो, रोनाल्ड रॉस यांनी मलेरियाच्या प्लाझ्मोडियम या परजीवीचा शोध लावलेला आहे। मानवी शरीराची रक्तपेढी कशाला म्हणतात? तर प्लीहाला मानवी शरीराची रक्तपेढी किंवा रक्तबँक असं म्हटले जाते। कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी असे म्हटले जाते? तर पीयूषिका ग्रंथीला मास्टर ग्रंथी असे म्हटले जाते। पुढच्या प्रश्नाकडे वळूया। राष्ट्रीय बालिका दिन केव्हा साजरा केला जातो? तर 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो। तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बालिका दिन केव्हा साजरा केला जातो? तर 11 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो। आणि राष्ट्रीय महिला दिन केव्हा साजरा केला जातो? तर 13 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो। आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हा साजरा केला जातो? तर 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 15, सुरक्षित मातृत्व दिन केव्हा साजरा केला जातो? तर 11 एप्रिल रोजी सुरक्षित मातृत्व दिन साजरा केला जातो। पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य कृती दिन केव्हा साजरा केला जातो? तर 28 मे रोजी आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य कृती दिन साजरा केला जातो। राष्ट्रीय महिला शेतकरी दिन केव्हा असतो? तर 15 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय महिला शेतकरी दिन असतो। तर आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन केव्हा साजरा केला जातो? तर मित्रांनो, 15 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन साजरा केला जातो। जागतिक स्तनपान सप्ताह केव्हा साजरा केला जातो? तर 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टपर्यंत जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो। तर आंतरराष्ट्रीय महिला वर्ष केव्हा साजरे करण्यात आले होते? तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष हे सन 1975 मध्ये साजरे करण्यात आले होते। नेक्स्ट क्वेश्चन, ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती महिना केव्हा साजरा केला जातो? तर मित्रांनो, ऑक्टोबर हा महिना ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती महिना म्हणून साजरा केला जातो। तर भाषिक लोकशाहीचे जनक कोणाला म्हणतात? तर पोट्टी श्रीरामुलू यांना भाषिक लोकशाहीचे जनक म्हणतात। भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग कोणता आहे? तर साखर उद्योग हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे। भारतात केंद्रीय सागरी संशोधन संस्था, त्यालाच आपण NIO असं म्हणतो। NIO म्हणजे मित्रांनो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी कोणत्या ठिकाणी आहे? तर गोव्यातील पणजी या ठिकाणी केंद्रीय सागरी संशोधन संस्था अस्तित्वात आहे। महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार भागात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार भागात प्रतिरोध पर्जन्य प्रकारचा पाऊस पडतो। नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील कॉमिक बुक्सचे जनक कोण आहेत? तर अनंत पै हे भारतातील कॉमिक बुक्सचे जनक आहेत। भारतीय भूगोलाचा जनक कोणाला म्हणतात? तर जेम्स रेनेल यांना भारतीय भूगोलाचा जनक म्हणतात। भारतीय राज्यघटनेचे जनक कोणाला म्हणतात? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणतात। तर भारतीय मिसाईल प्रोग्रामचे जनक कोणाला म्हणतात? तर APJ अब्दुल कलाम यांना भारतीय मिसाईल प्रोग्रामचे जनक म्हणतात। प्रश्न क्रमांक 30, भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हणतात? तर विक्रम साराभाई यांना भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक म्हणतात। नेक्स्ट क्वेश्चन,
भारतातील निळ्या क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? तर हिरालाल चौधरी यांना भारतातील निळ्या क्रांतीचे जनक म्हटले जाते. भारतातील हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? तर MS स्वामीनाथन यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणतात. भारतातील श्वेत क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? तर डॉक्टर वर्गीस कुरियन यांना भारतातील श्वेत क्रांतीचे जनक म्हणतात. पशुवैद्यकीय शाळेचे जनक कोणाला म्हणतात? तर शालिहोत्र यांना पशुवैद्यकीय शाळेचे जनक म्हटले जाते. तर भारतातील नागरी उड्डाणाचे जनक कोणाला म्हणतात? तर JRD टाटा यांना भारतातील नागरी उड्डाणाचे जनक म्हणतात. तर मित्रांनो, JRD टाटा यांचं पूर्ण नाव हे जहांगीर रतनजी दादाभाई टाटा असं आहे. जहांगीर रतनजी दादाभाई टाटा म्हणजेच JRD टाटा. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. भारतीय हवाई दलाचे जनक कोण आहेत? तर सुब्रतो बॅनर्जी हे भारतीय हवाई दलाचे जनक आहेत. भारतीय सिव्हिल इंजिनिअरिंगचे जनक कोण आहेत? तर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या म्हणजेच विश्वेश्वरय्या हे भारतीय सिव्हिल इंजिनिअरिंगचे जनक आहेत. आधुनिक खगोलशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर निकोलस कोपर्निकस यांना आधुनिक खगोलशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. वर्गीकरणाचा जनक कोणाला म्हटले जाते? तर कार्ल लिनियस यांना वर्गीकरणाचा जनक म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 40. न्यूक्लिअर फिजिक्सचे जनक कोणाला म्हणतात? तर न्यूक्लिअर फिजिक्सचे जनक अर्नेस्ट रुदरफोर्ड यांना म्हटले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल. तर चला वळूया प्रश्नांकडे. अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी काय आहे? तर इटानगर ही अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे. आसाम या राज्याची राजधानी काय आहे? तर दिसपूर ही आसाम या राज्याची राजधानी आहे. नागालँड या राज्याची राजधानी काय आहे? तर कोहिमा ही नागालँड या राज्याची राजधानी आहे. मेघालय या राज्याची राजधानी काय आहे? तर शिलाँग ही मेघालय या राज्याची राजधानी आहे. तर मित्रांनो, मिझोराम या राज्याची राजधानी काय आहे? तर ऐजवाल ही मिझोराम या राज्याची राजधानी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कॉम्प्युटर सायन्सचे जनक कोणाला म्हणतात? तर लॅन ट्युरिंग यांना कॉम्प्युटर सायन्सचे जनक म्हटले जाते. इंटरनेटचे जनक कोणाला म्हणतात? तर व्हिंड सर्फ हे इंटरनेटचे जनक आहेत. जेनेटिक्सचे जनक कोणाला म्हणतात? तर ग्रेगोर मेंडेल हे जेनेटिक्सचे जनक आहेत. आधुनिक ऑलिम्पिकचे जनक कोणाला म्हणतात? तर पियर डी कुबर्टिन यांना आधुनिक ऑलिम्पिकचे जनक म्हणतात. उत्क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? तर चार्ल्स डार्विन यांना उत्क्रांतीचे जनक म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन. इलेक्ट्रॉनिक टेलिव्हिजनचा जनक कोण आहे? तर फिलो टेलर फन्सवर्थ हा इलेक्ट्रॉनिक टेलिव्हिजनचा जनक आहे. न्यूक्लिअर केमिस्ट्री, त्यालाच आपण अणुरसायनशास्त्र असं म्हणतो, याचे जनक कोण आहेत? तर ऑटो हान हे न्यूक्लिअर केमिस्ट्रीचे जनक आहेत. इलेक्ट्रॉनिक म्हणजेच विजेचे जनक कोण आहे? तर मायकल फॅरेडे हे इलेक्ट्रॉनिकचे जनक आहेत. नियतकालिक सारणीचे जनक कोण आहेत? तर दिमित्री मेंडेलीव हे नियतकालिक सारणीचे जनक आहेत. वनस्पतीशास्त्राचे जनक कोण आहेत? तर थिओफ्रास्टस हे वनस्पतीशास्त्राचे जनक आहेत. प्रश्न क्रमांक 56. भूमितीचा जनक कोणाला म्हटले जाते? तर भूमितीचा जनक हे युक्लिड यांना म्हटले जाते. आयुर्वेदाचे जनक कोणाला म्हटले जाते? तर भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक आहेत. संगणकाचा जनक कोणाला म्हटले जाते? तर चार्ल्स बैबेज हे संगणकाचे जनक आहेत. अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते? तर ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक आहेत. प्रश्न क्रमांक 60. आधुनिक खगोलशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते? तर निकोलस कोपर्निकस यांना आधुनिक खगोलशास्त्राचे जनक म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन. रक्तगटाचे जनक कोणाला म्हणतात? तर कार्ल लँडस्टेनर हे रक्तगटाचे जनक आहेत. आधुनिक औषधांचे जनक कोणाला म्हणतात? तर हिप्पोक्रेटस हे आधुनिक औषधांचे जनक आहेत. तर जीवशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात? तर ॲरिस्टॉटल हे जीवशास्त्राचे जनक आहेत. भूगोलाचा जनक कोणाला म्हणतात? तर इराटोस्टेनिज यांना भूगोलाचा जनक म्हणतात. होमिओपॅथीचे जनक कोणाला म्हणतात? तर सॅम्युअल हॅनिमॅन यांना होमिओपॅथीचे जनक म्हणतात. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. रक्ताभिसरणाचे जनक कोणाला म्हणतात? तर विल्यम हार्वे हे रक्ताभिसरणाचे जनक आहेत. बॅक्टेरियोलॉजीचे जनक कोण आहेत? तर लुई पाश्चर हे बॅक्टेरियोलॉजीचे जनक आहेत. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? तर औरंगाबाद या शहरामध्ये मौलाना आझाद संशोधन केंद्र आहे.
भारतातील पहिला स्वदेशी रंगीत चित्रपट कोणता आहे? तर किसान कन्या हा भारतातील पहिला स्वदेशी रंगीत चित्रपट आहे. सातपुडा डोंगररांगा कोणत्या नद्यांना विभाजित करतात? तर सातपुडा डोंगररांगा या नर्मदा व तापी या दोन नद्यांना विभाजित करतात. पुढचा प्रश्न, कोणता त्रिभुज प्रदेश हा हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश हा हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो. सन 1835 मध्ये भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय कुठे स्थापन करण्यात आले? तर पश्चिम बंगालमधील कोलकाता या ठिकाणी 1835 मध्ये भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात आले. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तर तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये आहे. तर महाबळेश्वर येथून किती नद्यांचा उगम होतो? तर महाबळेश्वर या ठिकाणाहून 5 नद्यांचा उगम होतो. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते आहे? तर मित्रांनो, गुजरात हे देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 76, देशातील पहिले बाल न्यायालय कुठे सुरू करण्यात आले? तर दिल्ली या ठिकाणी देशातील पहिले बाल न्यायालय सुरू करण्यात आले. कोणत्या भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जातात? तर मित्रांनो, राजस्थान या भागातील पठार हे मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जातात. पुढचा प्रश्न, मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना जसे गरुडाला पंख आणि वाघाला नख असे वर्णन कोणी केले होते? तर हे वर्णन अण्णाभाऊ साठे यांनी केले होते. भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते आहे? तर सिक्कीम हे भारतातील पहिले सेंद्रिय राज्य आहे. पुढचा प्रश्न, मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते? तर मित्रांनो, मूळ रेखावृत्त हे इंग्लंड या देशातून जाते. पुढचा प्रश्न, मुर्रा ही कोणत्या जनावराची जात आहे? तर मित्रांनो, मुर्रा ही म्हशीची जात आहे. तर केंद्र शासनात सर्वप्रथम त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर केंद्र शासनात सर्वप्रथम त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस ही बलवंतराय मेहता समितीने केली होती. कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले होते? तर 1909च्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले होते. संतोष करंडक ही क्रीडा स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर संतोष करंडक ही क्रीडा स्पर्धा फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. कोणतेही अर्थविधेयक कोणाच्या सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही? तर मित्रांनो, कोणतेही अर्थविधेयक हे राष्ट्रपतींच्या सहीशिवाय संसदेमध्ये प्रस्तुत करता येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, अणूच्या केंद्रकात काय असते? तर अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन व न्यूट्रॉन असते. कोणत्या ठिकाणी गुरुत्वीय त्वरण 0 असते? तर मित्रांनो, पृथ्वीच्या केंद्रस्थानी गुरुत्वीय त्वरण हे 0 असते. सूर्याच्या फोटोग्राफीसाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जातो? तर सूर्याच्या फोटोग्राफीसाठी स्पेक्ट्रोहिलिओग्राफ या यंत्राचा वापर केला जातो. अणुभट्टीमध्ये वीज निर्मितीसाठी युरेनियमच्या कोणत्या समस्थानिकाचा उपयोग केला जातो? तर अणुभट्टीमध्ये वीज निर्मितीसाठी युरेनियमच्या U-235 म्हणजेच युरेनियम 235 या समस्थानिकाचा वापर केला जातो. डॉपलरचा प्रभाव कशाशी संबंधित आहे? तर डॉपलर हा प्रभाव ध्वनीशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला? तर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. फाउंटेन पेनचा शोध कोणी लावला? तर लुईस वॉटरमॅन यांनी फाउंटेन पेनचा शोध लावलेला आहे. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करतात? तर हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी हायग्रोमीटर या यंत्राचा वापर केला जातो. पायरोमीटरचा उपयोग काय मोजण्यासाठी केला जातो मित्रांनो? तर पायरोमीटरचा उपयोग हा उच्च तापमान मोजण्यासाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 95, क्रिकेटचा चेंडू कोणत्या कोनात मारला पाहिजे जेणेकरून तो जास्तीत जास्त अंतर पार करेल? तर मित्रांनो, क्रिकेटचा बॉल हा 45 डिग्री कोनामध्ये मारला पाहिजे जेणेकरून तो जास्तीत जास्त अंतर म्हणजे जास्तीत जास्त दूर जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधील आपले शेवटचे 5 प्रश्न आहेत. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल. तर चला वळूया शेवटच्या 5 प्रश्नांकडे. दुर्बिणीचा शोध कोणी लावला? तर गॅलिलिओ यांनी दुर्बिणीचा शोध लावला. विजेच्या बलाचा फिलामेंट कशापासून बनलेला असतो? तर विजेच्या बलाचा फिलामेंट हा टंगस्टन पासून बनलेला असतो. इलेक्ट्रिक करंटचे युनिट कोणते आहे? तर इलेक्ट्रिक करंटचे युनिट हे एम्पियर आहे. वाळवंटातील मृगजळ हे कशाचे उदाहरण आहे?
तर वाळवंटातील मृगजळ हे संपूर्ण अंतर्गत परावर्तनचे उदाहरण आहे. शेवटचा प्रश्न, पाण्यात तिरपी ठेवलेली काठी वाकडी झालेली जाणवते हे कशाचे उदाहरण आहे? तर मित्रांनो, पाण्यामध्ये तिरपी ठेवलेली काठी वाकडी झालेली जाणवते हे प्रकाशाचे अपवर्तनाचे उदाहरण आहे. धन्यवाद मित्रांनो.